दिल्लीत बाजी भाजपची, पण चर्चा मात्र अजित पवारांच्या 23 उमेदवारांची. नेमकी कारण काय? दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत आपल्या 10 वर्षाच्या सत्तेला खिंडार पाडले. भाजप सत्ता स्थापन करणार आहे तर आम आदमी पक्षाला विरोधी पक्षात बसावं लागणार आहे. ही निवडणूक जरी भाजप आणि आम आदमी पार्टीच्या भोवती फिरत राहिली असं असलं तरी निकालानंतर चर्चा होती ती अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या 23 उमेदवारांची. ही चर्चा होण्याचे कारण या उमेदवारांच्या पदरात पडलेली मतं होती. विशेष म्हणजे या निकालानंतर अजित पवारांनी भाजपचं अभिनंदन केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवर ताबा मिळवल्यानंतर अजित पवारांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राबाहेर लढवली गेलेली ही पहिली निवडणूक होती. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्लीत आपले 23 उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यातील एकाही उमेदवाराला विजय साधा आपलं डिपॉझिटही वाचवता आलं नाही. 23 पैकी 23 उमेदवारांचे डिपॉझिट गुल झाले. यातील काही उमेदवारांना 100 मतंही मिळाली नाही तर काहींना 50 मतांचा आकडाही गाठता आला नाही. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला संपूर्ण दिल्लीतून केवळ 3064 मतं मिळाली. मतांची टक्केवारी ही केवळ 0.03% होती. राष्ट्रवादी उमेदवारांपेक्षा काही अपक्ष उमेदवारांनाही चांगली मतं मिळाली आहे. तर एनडीएतील घटक पक्ष असलेले जनता दल, युनायटेड आणि जनशक्ती पावसान पक्षाचे एक उमेदवार हे पराभूत जरी झाले असले तरी ते दुसऱ्या क्रमांकावर होते. पण अशी कामगिरी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला करता आली नाही. पहिल्याच निवडणुकीत महाराष्ट्राबाहेर अजित पवारांनाच बाहेरचा रस्ता दाखवला गेल्याचे स्पष्ट झाले. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिल्लीच्या बलीमारण मतदारसंघातून एमडी हारून हे निवडणूक रंगणात उतरवले होते. त्यांना सर्वात कमी म्हणजे अवघी 38 मतं मिळाली तर रतन त्यागी यांच्या पक्षाच्या उमेदवाराला सर्वाधिक म्हणजे 1500 मतं मिळाली आहेत. बाकीच्या उमेदवारांची संपूर्ण निवडणुकीत वातावात पाहायला मिळत आहे. त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी भाजपचे या विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्ली विधानसभेत अपेक्षित यश मिळालं नसलं तरी या निवडणुकीतून आम्हाला खूप शिकायला मिळालं आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी आपल्या पराभवाबद्दल दिली आहे.